या महाराष्ट्रातले किंबहुना देशभरातले जे पैलवान आहेत यांना महाराष्ट्र तर आपल्याला सगळ्यांना एकत्र करायचंच आहे आणि ज्या ज्या तालमी आहेत त्या त्या तालमींना देखील जे जे काही आवश्यक सहकार्य आहे ते आपल्याला करायचं आहे। खरं म्हणजे हा पैलवान काय करू शकतो, तुम्ही तर तुमच्या कुस्तीमध्ये पण बरेचसे डाव असतात ना, ते डाव तुम्हालाच माहीत असतात, परंतु आमच्या राजकारणात पण बरेच डाव असतात। आणि म्हणून आपण हॉस्पिटलमध्ये आहे, म्हणजे या हॉस्पिटलमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर आहेत, मेरा बेटा भी डॉक्टर है, ऑर्थोपेडिक सर्जन है वो, और वो 3 बार लगातार मेंबर ऑफ पार्लियामेंट बना है। अभी वो आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने ऑपरेशन सिंदूर जब हुआ उसके बाद जितने डेलीगेशन पूरी दुनिया में भेजे थे, एक डेलीगेशन का नेतृत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे ने किया। वो डॉक्टर है, मैं डॉक्टर नहीं हूं, लेकिन ऑपरेशन में करता हूं। और महाराष्ट्र के तमाम लोगों ने देखा है मानेचा आणखी बघा काय काय गेलंय। काही लोकांना बिना ऑपरेशन बिना इंजेक्शन बरं केलं, काही लोक फिरत नव्हते, फिरायला लागले। त्यामुळे आजचा दिवस आपला चांगला आहे, आपण काय कोणावर टीका करायची, आणि एकनाथ शिंदे टीकेला टीकेने उत्तर देत नाही, आरोपाला आरोपाने नाही तर कामाने उत्तर देतो। जिथं जिथं आपत्ती येते, संकट येतं, आता तिथं तर एकनाथ शिंदे जातोच। आता तर चंद्रहार आणि तुमची एवढी मोठी महाराष्ट्रातली पैलवानांची फौज मिळाल्यानंतर काय अशक्य आहे, मला अशक्य काय। नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।